नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी टेक्निकल चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात होईल। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओ अंतर्गत एक महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत की पशुसंवर्धन योजनेअंतर्गत ज्या काही महत्त्वपूर्ण बाबी आपण याच्या अगोदर सुद्धा बघितलेल्या आहोत की लिस्ट लागल्या, अनुदान मिळाले नाही आहे, याबाबतची काही थोडक्यात आपण चर्चा किंवा एक सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर नक्की या व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, पशुसंवर्धन योजनेअंतर्गत काही महत्त्वाच्या अपडेट किंवा काही महत्त्वाच्या बाबी आपण या अगोदर सुद्धा बघितलेल्या आहोत। तर यामध्ये एक सविस्तर जी काही महत्त्वाची माहिती आपण तीच पाहणार आहोत की लिस्ट लागली, कदाचित काही जिल्ह्यांतर्गत अजून लिस्ट ही लागलेली नाही आहे। तर तुम्ही कमेंट करू शकता की जे काही जिल्हे राहिले असतील, जे काही तालुके राहिले असतील, त्या तालुक्याअंतर्गत अद्याप लिस्ट काही लागलेली नाही आहे, त्याबाबत व्यवस्थितपणे कमेंट करा। मी तुमची मदत करायला तयार आहे। जे काही कस्टमर केअर असतील, ज्या कोणत्या जिल्ह्यातील कस्टमर केअर अधिकारी जे काही असतील त्यांना आपण कॉल करून बोलूयात की कशामुळे लिस्ट लागलेली नाही आहे आणि अद्याप का बरं अनुदान हा मिळत नाही आहे, त्याबाबतची सविस्तरपणे चर्चा आपण त्याबद्दल करूयात। परंतु खरंच लिस्ट लागलेली आहे की नाही तुम्हाला माहिती जरी नसेल तरी तुम्ही कमेंट करता की या जिल्ह्याची लिस्ट लागलेली नाही आहे, या तालुक्याची लिस्ट लागलेली नाही आहे। खरं तर तुम्ही जर तुमच्या पंचायत समिती अंतर्गत जर तुम्ही गेला असाल आणि तिथे जर तुम्ही एक विचारपूस केली असेल की लिस्ट लागलेली आहे की नाही, काही जिल्ह्यांतर्गत कदाचित लागलेले नसतील, परंतु काही तालुक्यांतर्गत जिल्ह्यांतर्गत 100% लिस्ट ह्या लागलेल्या आहेत। आणि जे काही पात्र जे काही शेतकरी असतील, जे काही पात्र लाभार्थी असतील त्यांना फक्त अनुदान मिळालेलं नाही आहे, यापर्यंतचं तर एक महत्त्वाचा अपडेट मला मिळालेला आहे। परंतु तो जो काही अनुदान असेल तो अनुदानसुद्धा लवकर त्यांना मिळेल, कारण की जो काही अनुदान आहे त्या अनुदानाअंतर्गत जी काही विचारपूस असेल किंवा जो काही अपडेट असेल मी तुम्हाला वेळोवेळी देण्याचा प्रयत्न करेन। परंतु मित्रांनो, जर अद्याप अजून काही लिस्ट लागलेली नसेल तर तुम्ही तिथून कमेंट करू शकता। जो काही जिल्हा असेल त्या जिल्ह्याअंतर्गत जे काही संबंधित अधिकारी असतील तिथे आपण कस्टमर केअरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून का अद्यापपर्यंत लिस्ट लागलेली नाही आहे आणि कशामुळे ही लिस्ट लागलेली नाही आहे त्याबद्दलची माहिती त्यांना आपण विचारू शकतो। परंतु वेगळ्याच काही कमेंट करायच्या आणि दुसरंच काही हे करत बसायचं त्यामध्ये काही महत्त्वपूर्ण नसतं, महत्त्वपूर्ण काही गोष्टी नाही आहेत। त्याच्यामुळे जे काही कामाच्या गोष्टी आहेत त्याच्यावरती फोकस करणं गरजेचं असतं। जर नाही लिस्ट लागली असेल आपण त्यांना बोलू शकतो की कशामुळे लागलेलं नाही आहे आणि या अंतर्गत सुद्धा ज्या काही जिल्ह्यांतर्गत लिस्ट लागलेली आहेत तिथे कुठे अनुदान अद्याप अजून काही मिळालेलं आहे की नाही त्याबद्दल सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता। त्याबद्दल सुद्धा आपण त्यांना विचारपूस करू, का बरं अनुदान मिळत नाही आहे की ही योजनेचं जी काही लिस्ट आहे ती लागून 1 महिना 2 महिना झालेले आहेत आणि या अंतर्गत तुम्ही का अनुदान देत नाही आहेत शेतकऱ्यांना, काय फक्त ही नावापुरती योजना आहे का, अशा प्रकारे त्यांना आपण बोलू शकतो। कारण की शेतकऱ्यांना फक्त एका कोणत्या तरी गोष्टीत गुरमळून घालायचं आणि जो काही अनुदान आहे तो मिळणार नाही आहे, फक्त अशी गोष्ट ती अवलंबून चालणार नाही आहे। त्यामुळे जे काही असेल ते आपण रिअल फॅक्ट म्हणजे जसं तुम्ही प्रत्युत्तर किंवा कमेंट देताल त्याच्यावरती मी प्रत्येक कमेंटला चांगल्या प्रकारे प्रत्युत्तर देण्याचं काम करेन। आणि या अंतर्गत मित्रांनो, ज्या काही महत्त्वपूर्ण निर्णय असतील त्या आपण तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम करणार आहोत, जेणेकरून जे काही महत्त्वाचं अपडेट असेल ते तुम्हाला मिळेल। आणि याच माध्यमातून जो काही तुम्ही कमेंट करताल की या जिल्ह्यांतर्गत लागलेलं नाही आहे, संबंधित अधिकाऱ्यांचा नंबर किंवा संबंधित कस्टमर केअरचा जर मला नंबर मिळत असेल तर मी त्यांना 100% कॉल करेन आणि जे काही कॉल रेकॉर्डिंग असेल मी ते पुढच्या व्हिडिओमध्ये ते कॉल रेकॉर्डिंग मी त्याच्यामध्ये मेन्शन करून ती तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून अपलोड केली जाईल। तर एक महत्त्वपूर्ण निर्णय किंवा महत्त्वपूर्ण अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहोत। तर नक्की चांगल्या पद्धतीने कमेंट करा की अजून काही अद्याप लिस्ट आलेली आहे की नाही, अजून अद्याप काही जो काही अनुदान आहे तो लागलेला आहे, म्हणजे जो काही अनुदान आहे तो मिळालेला आहे की नाही याबद्दल व्यवस्थितपणे तुम्ही या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता। आणि या अंतर्गत जिथे लिस्ट लागलेली आहे परंतु फक्त एक 10 किंवा 5च लाभार्थी घेतले जातात,
ते सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता. एक महत्त्वपूर्ण अपडेट मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो. तर नक्की व्हिडिओ शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना एक महत्त्वपूर्ण अपडेट मिळेल. आणि आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल, चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्वात प्रथम अपडेट मिळायला सुरुवात होईल. तर नक्की व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.